एक ब्रेकिंग न्यूज आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतची राज्य परिवहन महामंडळ कामगारांच्या प्रलंबित विषयांवर सह्याद्रीवर होणाऱ्या बैठकीसाठी सर्वच एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण देण्यात आले। एसटी कृती समितीतील कर्मचारी संघटनांसोबतच आमदार गोपीचंद पडळकरांच्या संघटनेला देखील निमंत्रण दिले। सोबतच गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेसोबत देखील राज्य सरकार चर्चा करणार आहे। एकूण 37 एसटी कर्मचारी संघटनांना सह्याद्रीवरच्या बैठकीसाठी निमंत्रण धाडले। सपात सहभागी नसलेल्या संघटनांनाही निमंत्रण देण्यात आले। तर आज संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे। बातमी एसटीच्या संपाचीच। दुसऱ्या दिवशी सुद्धा एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत। आजपासून संप आणखी तीव्र केला जाईल असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय। तर सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री संपकऱ्यांसोबत आज चर्चा करणार आहेत। संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होईल। त्यामुळे आजच्या बैठकीत तोडगा निघतो का याकडे लक्ष असेल। 7व्या वेतन आयोगाच्या धर्तीवर वेतनवाढ झाली पाहिजे या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेलेत। संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत। सकाळपासून मी उभा आहे 5:30 वाजल्यापासून, पण एक पण बस अजून आली नाहीये। काय सांगतात? दादा थांबा, समोर तुम्हाला भेटेल दिसेल, तेच चालू आहे। बसच नाही, 6 वाजल्यापासून उभा आहे। एक आली होती, पूर्ण रिझर्वेशन होतं, बाकीचे सगळे इथंच उभे आहेत। बस आम्ही 7 वाजल्यापासून इथं आहे, सकाळपासून अजूनपर्यंत काहीच नाही। एक बस लागली होती पण पूर्ण फुल होती ती। तिथं आश्वासन देतात की थांबा थांबा येईल गाडी, येत थांबा हे सांगतायत, दुसरं काय करतायत? बंद आहे माहिती आहे तुम्हाला? बंद आहे माहिती आहे, पण आता रिव्हिजन आमचे आहेत ना। 6:30ची गाडी आहे, हाल होतात. हाल होतात म्हणजे काय? आता हे वादळ पाठीवर घेऊन बसायचं तर काय करणार?